एक सुंदर भजन आपल्या समोर सादर करतो। हा सत्य सोडू नका वाई धरू नका, सत्य सोडू नका वाई धरू नका, हो विचाराने चला दिल्या वचना परी मार्गामध्ये, हो विचाराने चला दिल्या वचना परी, उभा आहे तो भगवंत शब्दावरी, उभा आहे तो भगवंत शब्दावरी, विचाराने चला दिल्या वचना परी, विचाराने चला दिल्या वचना परी, उभा आहे तो भगवंत शब्दावरी, उभा आहे तो भगवंत शब्दावरी, विचाराने जीवनाचं वचन बाबाला दिलं। हो ना, आम्ही जीवनाचं वचन 2 मिनिटात नाही 2 सेकंदामध्ये बोलतो। सेवक जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांना ज्यांना दिलं ते आले असतील, कारण बाबाचा मार्ग असा आहे, जो ले उसका भला जो ना ले उसका भला सबके लिए खुला है मानव मंदिर हमारा, आणि म्हणून जगाला तारण्यासाठी बाबाने त्याग केला। हो ना, बाबाला मागा मला एक प्रश्न केला होता साहेब भोवरीच्या सेवकाने, प्रश्न असा केला की म्हणे आदर्श भाऊ या मार्गामध्ये भगवंताची प्रतिमा एका डोळ्याची काऊन दिली? खरे, ही भगवंताची प्रतिमा एका डोळ्याची काऊन दिली म्हणे? मी म्हटलं मला माहिती नाही बा काऊन दिली, तर ते बाबालाच माहिती, बाबाचं ध्येय मी ओळखू शकत नाही, तेवढी ताकद माझी नाही। तर म्हणे तुला नाही माहिती तर मी सांगतो, म्हटलं चांगली गोष्ट आहे, आपल्यालाही माहिती होईल त्या गोष्टीची। तर म्हणे जेव्हा हनुमानजी रावणाची लंका जाळायला गेले, त्याच्या प्रश्नाचं उत्तर बघा, जेव्हा हनुमानजी रावणाची लंका जाळायला गेले तर तेव्हा जात असताना म्हणे फोटोग्राफरने 101 फोटो खिचले म्हणून एका डोळ्याची प्रतिमा आपल्याला दिली। बाबांचा शेवट म्हणूनच म्हटलाय तुका म्हणे शोधून पाय बायको नवऱ्याची मान। मी म्हटलं ठीक आहे काकाजी, मला मान्य आहे का फोटोग्राफरना 101 फोटो खिचले म्हणून एका डोळ्याची प्रतिमा आपल्याला दिली। बरं मला एक सांगा, ज्यावेळेस फोटोग्राफरना फोटो खिचले तर तेव्हा म्हटलं तुम्ही कोणत्या थडीने उभे होते? हो ना, या थडीले होते का त्या थडीले होते? आणि फोटोग्राफर का तुमचा रिश्तेदार होता का? जेव्हा रावणाची लंका जाळायला हनुमानजी गेले तर चाल मी हनुमानजीचे फोटो खिचत आहे, तूही चाल माझ्यासोबत। आता त्या दिवसची गोष्ट, आजचा मंगळवार, शनिवारची गोष्ट, शनिवारी एक सेवक म्हणे या कलीला दूर करण्यासाठी नवीन अवतार तयार झालाय म्हणे। तुम्हाला तू त्याच्या बारशाने गेला का? तू त्याच्या बारशाने गेला होता का? म्हणते नाही, मग तुला कोणी सांगितलं? अशी वाहवाई आहे, अशी वाहवाई आहे का हा कलियुग नष्ट करण्यासाठी दुसरा अवतार झाला। म्हणलं तो अवतार तू याच होईल। हो ना, तो अवतार तू याच होईल, तो दुसरा काही अवतार नाही। बाबाने कलियुगमध्ये सतीयुग आणण्याचा प्रयत्न केला। बाबाने कलियुगामध्ये सतीयुग आणण्याचा प्रयत्न केला, पण या मानवापायी हा सतीयुग येऊ शकला नाही, कारण हा मानव एवढा चतुर आहे, केस तेवढे विस या सेवकाला। हौनाला चाललं का? नाही मला काम नाही आहे म्हणते। हौनाला काऊन आला का? काऊ तर पराठी काळाची होती, सोयाबीन पेराची होती, टमाटर तोडाचे होते, वांगे तोडाचे होते, कांदे काढायचे होते, मिरची तोडाची होती। जेव्हा ती आखरी दुःख होतं तेव्हा कुठं गेलं हे सर्व? हो ना,
नागाच्या भ्रमात काय काय होते. सीमाबाईचा जीव गेला, पण चोरी करणे बंद करणे या मार्गाचा नियम आहे. बरोबर ना? चोरी करणे बंद करणे. पण आमच्या गल्ल्या शेवटीबाई काय करते आता, टमाटरचा तोडा चालू आहे. हो ना, मिरची टमाटरचा तोडा चालू आहे सर. तर रोज शेवटीबाई शेतामध्ये जाते. जाताना तर फक्त थैली घेऊनच जाते, येताना थैली भरून आणते. जाताना खाली थैली घेऊन जाते, पण येताना थैली भरून आणते. थैलीमध्ये काय आणते? 5 टमाटर, 4 वांगे, अर्धा किलो मिरची खाऊन तर आपल्याला एका सहजच होते. चुकीची धोरण नाही आहे. बाबा काय म्हणत होते, अगं मागून खावे जो तोडाने मागून खाते ना तो कधी उपारी राहत नाही. अगं मागून खावे नाही कमी हे का शिवाई. शेवटीबाई तुम्हाला विनंती करतो, तुमच्याकरता जाण्याची गरजच नाही. आमच्या इकडल्या शेवटीबाई जाते शेतामध्ये. खरं सांगते, शिवा आणि अनुभव पण सांगतो. त्या शेवटीबाईना ज्या ठिकाणी कांद्याचा तोडा चालू होता, तर त्या ठिकाणी जात असताना त्या शेतामधून रोज 5 कांदे, 10 कांदे, अर्धा किलो, कधी पावभर, 1 किलो अशी रोज आणायची. असं करता करता किती जमा केले? 50 किलो. किती जमा केले? 50 किलो. त्याला न विचारता, कोणाला न विचारता तिच्या सोबतच्या शेवटीबाई म्हणायच्या, कागद तू रोज 4-5 वागे कांदे देते, करते ना करते का? ती शेवटीबाई मध्ये खाऊन भाजी नाही लागत. हो ना. अगं तर रोज माझ्या घरचे पतिदेव खाते. चांगली गोष्ट आहे. एके दिवशी असंही घडलं, ज्या ठिकाणी विनंती प्रार्थना करतो, तेलाचा दिवा अगरबत्ती कापून लावतो, तो पाठ एके दिवशी ती बाई खालत झोपली असता. एके दिवशी तो पाठ ऑटोमॅटिक सरकत तिच्या या डोक्याजवळ आला. बाईला जाग आला. जाग आल्यानंतर तिला वाटलं का हा पाठ पूजेचा पाठ इथं कसं काय? हो ना. बाईने विचार केला. तिला वाटलं माधुरीनं वगैरे आणला असेल. बाईनं उचलला आणि जिथला तिथं लिहून ठेवला. बाई पुन्हा झोपीला गेली. पुन्हा काही वेळाने कालांतराने पुन्हा पाठ सरकत पुन्हा तिच्या डोक्याजवळ आला. पुन्हा तिला जाग आला. बाई पाहते तर काय, पाठ तिच्या डोक्याजवळ. बाईला वाटलं मी आताच काही वेळा अगोदर उचलून ठेवला आणि पुन्हा पाठ इथंच येऊन राहिला. बाईने पुन्हा उचलला, तिच्या तिथं लिहून ठेवला. परंतु खेळ भगवंताचा बाबा जाणे मानवाला कळणार नाही. त्या बाईनं भगवंत जाणून दिले होता का बाई तू कुठंतरी चुकली आहे, बाई तू सुधरून जा आणि मागून खावे मागून खावे जी वस्तू आपण त्या वस्तूचे पैसे दिले ती वस्तू चोरीची होत नाही. पण ज्या वस्तूचे आपण पैसे दिले नाही आणि कुणाच्या शेतामधून जर काही आणलं तर समजा की ती चोरी झाली. आणि तुम्हाला आणायचंच आहे तर त्या शेतमालकाला विचारा दादा पाहिजे मग. जर तो नाही म्हणत असेल तर मग ठीक आहे. मागतले देत नाही दोन देते मागतले तर देत नाही का. परंतु न मागताना जर आणला तर दुःखाचा डोंगर केव्हा येईल याचा काही भरोसा नाही. आणि म्हणून बरोबर बाबाला जे वचन दिलं आहे त्या वचनाप्रमाणे आम्हाला वागावं लागलं.
आणि म्हणून खरोखर आमच्यावर जे दुःख होतं, ज्या दुःखासाठी आम्ही बाबाच्या मार्गात आलो, असं एक दुःख नाही का ते बाबानं दूर नाही केलं. एखादं दुःख सांगावं हे बाबाच्या मार्गात आल्यावर माझ्या घरचं दुःख दूर झालं आणि असे सेवक आमच्या जवळ भोवरीचा सेवक नाही का आवडीचा 15 वर्ष झाले सर. तोंडातून अजूनही केसच पडते. बरोबर आहे, तोंडातून अजूनही केस पडते. अरे चुकला म्हणून चुकला बाबा काय म्हणते, जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत दुःख येणार नाही. तुम्ही म्हणता बापू मोबाईलवर बोलते, तुम्हीच म्हणता बापू मोबाईलवर बोलते. बोलीत ना, बोलण्याचा प्रसंग असला ते चौधरी साहेब आमच्या गावामध्ये चर्चा बैठक होती साहेब. 9व्या आवडाची चर्चा बैठक होती. त्या चर्चा बैठकीमध्ये सेवकाचा मुलगा बसला आणि त्याला चर्चा बैठक चालवताना फोन आला. तर कोणाचा आला त्याचं त्याने माहिती. चर्चा बैठक चालवताना फोन उचलला, चर्चा बैठकीच्या बाहेर गेला, चप्पल घातली, जातात जाय. तो गेला कोटा गेला त्याचं त्यानेच माहिती. चर्चा बैठक संपली, सायंकाळची प्रार्थना झाली, भजन सुरू झालेली एकदम जेवाच्या टायमाला पाण्याला गेला होता. आणि म्हणून सांगितलं की सेवक तर पुष्कळ होतील रे, पण बोटावर मोजण्यासारखे राहतील. सेवक खूप होतील या मार्गामध्ये, पूर्ण भारत देश होईल तरी पण या मार्गामध्ये सेवक बोटावर मोजण्यासारखे राहतील. आणि म्हणून बाबाला समजत होते, आणि चुकला म्हणून चुकला आता सांगते हे कोणाले. या आवडीच्या सेवकाच्या तोंडातून केस येते आणि आळक्याच्या सेवकाच्या या बेबी मधून कलरचा कापूस निघते. कलरचा कापूस निघते. असं सांगायला गेलं तर कोणाला वाटते हा काही नवल बनवते. असं सांगायला गेलं तर कोणाला वाटते का हा काही सांगते, पण हे सत्य अनुभव आहे या मार्गाचे. आणि म्हणून बाबा म्हणते जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत दुःख येणार नाही. चुकला म्हणून चुकला आता सांगते कुणाले नियमाने वागते का स्वतःच्या मनाने. वो चमन ही क्या जिसमें कोई फूल ना हो. अरे वो सेवक ही क्या जिसमें मेरे महान त्यागी बाबा जुळते विचार ना हो. जो सेवक बाबाच्या विचारावर जातो तो सेवक बाबाचा होतो. आणि म्हणून बाबाने सांगितलं एकट्याचं कार्य करा, एकट्याचं नका करू. एकट्याचं कार्य तुमचं लग्न आहे काय ते तुम्ही पहा. या मार्गात
मार्गाचं कार्य करायचं आहे तर एकतेनं करा. हो ना. या मार्गाचं कार्य करायचं आहे तर एकतेनं करा. एकता बाबाच्या होती काळात. आताही आहे पण काही ठिकाणीच आहे. जसं या गावामध्ये एकता आहे, या मौदा नगरीमध्ये एकता आहे, कारण हे पुण्यनगरी आहे, पावन भूमी आहे असंही म्हणायला हरकत नाही. हो ना. इथूनच या मानव धर्माची उत्पत्ती झाली असंही म्हणायला हरकत नाही. पण काही लोक आम्हाला बोलवत आहेत साहेब. हो ना. आम्हाला असं बोलवत आहे. काही म्हणतात होत्या पानमाऱ्या जावे, काही म्हणते ते तुझ्या भंडाऱ्या जिल्ह्याचं नाव सांगितलं होतं. मी म्हटलं आता डोक्यावर केस राहतील का नाही. बाबांना आपल्या पुस्तकीमध्ये लिहून ठेवलाय का तो व्यक्ती मोद्याचा. सर्व सेवकांच्या मुखामध्ये बसलाय का व्यक्ती तो मोद्याचा. एक जन्मने माधवला बाबाची दुसरी जन्मत आणि काय म्हणतो म्हटलं बाबा तुझ्यासाठी किती वेळा जन्माले आले. कमाल आहे बा. तो सेवक चिपळीचा सेवक म्हणजे बाबाचे 7 नाव आहेत म्हणून. मी म्हटलं तू 7 वेळा माणसाने गेला बाबाचे म्हणून तुला 7 वेळा नाव माहिती आहे. अरे भगवंता हे कसं आहे. खेळ भगवंताचा बाबा जाणे हो खेळ भगवंताचा बाबा जाणे हो मानवाला हे करणार नाही. खेळ भगवंताचा बाबा जाणे मानवाला हे करणार नाही. हो खेळ भगवंताचा बाबा जाणे तत्व शब्द आणि नियम ही शिदोरी अशी आहे. आपण बरोबर जाऊ आपली नाही आपल्या पिढीवर पिढी खाते तरी सरकार पण खाण्याची पद्धत आहे. अन्न फुकाचं भेटलं म्हणून अजीर्ण होईपर्यंत खाऊ नये. भेटलं मस्त तर मी खातो दवाई बांधून देतो कोणासाठी तर बंड्याचा बाबा आहे घरी.